आप देख रहे हैं LN न्यूज। नमस्कार, मी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी औरंगाबाद। मित्रांनो, राज्य शासनाने 14/4 पासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन याच्या अंतर्गतचे आदेश आपण निर्गमित केले होते। 14-15 2 दिवसाचा आम्ही आढावा घेतल्याच्या नंतर आणि माझ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याच्या नंतर, त्याच्यामुळे दोन्ही पोलीस अधिकारी आहेत, शहराच्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागासाठी पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर आमचं असं लक्षात आलं की अजूनही लोक बरेचसे कामाशिवाय घराच्या बाहेर पडत आहेत आणि रस्त्यावरची गर्दी वाढत आहे। याला जोडून मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो इथल्या सगळे सन्माननीय आमदार खासदार यांनी एक बैठक घेतली 15 तारखेला आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतला की आपल्या जिल्ह्याचं जर रुग्णांची संख्या जी वाढते याला कुठेतरी अटकाव करायचा असेल तर आपल्याला याची साखळी तोडणं आवश्यक आहे। आणि त्या बैठकीतल्या निर्णयाच्या नंतर स्वतः इथल्या व्यापाऱ्यांचे धन्यवाद केले पाहिजे। ते पुढे आले की तुम्ही याच्या संदर्भात जी समय मर्यादा घालून दिली होती, कारण आपण सुरुवातीला 14/4 चे जे आदेश काढले होते त्या आदेशामध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 8 अशी ही अत्यावश्यक सेवांच्या बाबतची मर्यादा घालून दिली होती। त्याच्यामध्ये याचा राज्य शासनाने विचार करून 16 एप्रिल रोजी पुन्हा कोरोनाच्या संदर्भात जे ब्रेक द चेनचे आदेश काढलेले आहेत त्या ब्रेक द चेनच्या आदेशाच्या बाबतीत सुधारित समय मर्यादेच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला। याच्या संदर्भात आणि ह्याचे आदेश म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून मी आणि माननीय पोलीस आयुक्त यांच्या सहीने संयुक्त स्वाक्षरीने आपण काढले। याच्यामध्ये काही बदल केले आपण। पूर्वी जे अत्यावश्यक सेवेसाठी आपण सकाळी 7 ते सायंकाळी 8 ही मर्यादा होती, ही मर्यादा आपण आता कमी करून सकाळी 7 ते दुपारी 1 एवढ्या मर्यादेपर्यंत अत्यावश्यक सेवा उघड्या राहणार आहेत। मी पुन्हा रिपीट करतो, अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते दुपारी 1 या मर्यादेत राहतील। काही थोडीशी उदाहरणं आपल्याला देईल की त्याच्यामध्ये बऱ्याचशा माझ्या मित्रांना, माझ्या भगिनींनाही किराणा मालाची दुकानं असतील किंवा भाजीपाला असेल किंवा पार्सल सेवा असेल, चिकन, मटन, अंडी, मांस हे सगळं 1 वाजेपर्यंत मिळेल। 1च्या नंतर हे पूर्ण बंद राहील। ह्याच्यानंतर पुन्हा आपल्याला मला विनंती करायची की भाजी मंडई सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय, भाजी मंडई ही सकाळी 7 ते 11 याच काळात राहील। हा एक प्रामुख्याने बदल केलेला आहे। आणि पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणे हे पण 7 ते 1 या कालावधीमध्ये नागरिकांना मिळेल। पुन्हा रिपीट करतो, पेट्रोल पंपावर पेट्रोल सर्वसामान्य नागरिकांसाठी 7 ते 1 या कालावधीमध्ये मिळेल दुपारी। तदनंतर मात्र पुढे पेट्रोल पंपावर पेट्रोल फक्त शासकीय वाहनं, पोलीसची वाहनं, ॲम्ब्युलन्सेस, लिक्विड ऑक्सिजनची वाहनं अशा प्रकारच्या वाहनांसाठी लागू राहील। कुणीही तदनंतर पेट्रोल पंपावर गर्दी करू नये। तसं जर केलं तर सध्या शहरामध्ये 144 कलम आम्ही लागू केलेले CRPC 144, त्याच्यामध्ये 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही आणि मुक्त संचार करण्यामध्ये बंदी आहे। ही एक बाब आहे। त्याच्यानंतर अजून आठवडी बाजार हे पूर्वीच्या 14च्या आदेशामध्ये पूर्णतः बंद होते, ते तसेच बंद राहणार आहेत। पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करेल सगळ्यांना आणि सूचित करतोय की रेस्टॉरंट आणि बार, हॉटेल याच्यामध्ये कुठेही फक्त पार्सल सेवा अनुज्ञेय आहे आणि पार्सल सेवा ही त्यांनी फोनवरून ऑर्डर बुक करायची, झोमॅटो किंवा स्विगी याच्या माध्यमातून ती ऑर्डर तशा प्रकारची सेवा किंवा त्या हॉटेलकडे तसे कर्मचारी असतील तर ते त्याच्या घरी नेऊन देतील। हे सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत। तदनंतर मात्र हे संपूर्ण सेवा बंद राहील। आमचे काही बांधव म्हणजे फेरीवाले म्हणून व्यवसाय करतात की रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थाची विक्री करतात, यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या हातगाडीच्या बाजूला किंवा त्याच्या बाजूला नाश्ता सेंटरच्या बाजूला उभा राहून खाता येणार नाही। ती पण पॅकेज 7 ते 8 सायंकाळी 8 वाजेपर्यंत देता येईल। अशा प्रकारचे काही सूचना याच्यामध्ये होत्या। तसंच पूर्वी जे आपण धार्मिक स्थळांच्या बाबतचा विषय होता तो तसाच आहे। कुठल्याही धार्मिक स्थळामध्ये नियमित पूजा अर्चा केली जाईल। तिथं कुठली जाऊन सामूहिक प्रार्थना किंवा असं करता येणार नाही। मुस्लिम बांधवांचा रमजानचा महिना लक्षात घेऊन ही ब्रेक द चेन याच्या अंतर्गत आता जे आपण समय मर्यादेचे सुधारित आदेश काढत आहोत त्याच्यामध्ये दूध आणि फळाची दुकानं आपण 2 टप्प्यात उघडी ठेवणार आहेत। म्हणजे रेग्युलर याच्यामध्ये 7 ते 1 सकाळी 7 ते दुपारी 1 या काळात दूध आणि फळाची दुकानं उघडी राहणार आहेत। पुन्हा सायंकाळी 5 ते 8 या वेळेतही दूध आणि फळाची दुकानं उघडी राहणार आहेत। त्याच्यामुळं माझ्या मुस्लिम बांधवांना याच्या संदर्भातली खरेदी विक्री करण्याच्या संदर्भात खास करून व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केलेली आहे। माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपण जे आता नवीन फॉर्मॅटमध्ये
ब्रेक द चेन याच्यामध्ये काम करणार. याचा प्रमुख उद्देश असा आहे की आपली कोरोनाची संख्या कमी होणे, की कोविडच्या पेशंटची संख्या कमी होणे. तुम्ही बघा, गेल्या 8 दिवसापासून आपण सातत्याने आढावा घेतला तर अजूनही आपल्याकडे 1300+ पेशंट येत आहेत. 1300, 1400, 1300, 1400. आणि आतापर्यंत आपल्या हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध आहेत. परंतु हा जर आकडा असाच राहिला तर काही काळाने आपल्याला ह्या पेशंटला चांगल्या प्रकारची सेवा देण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकतात. म्हणून आता जे नवीन आदेश काढलेले आहेत, अत्यावश्यक सेवेच्या बाबतीत आपल्या कामाचं नियोजन करा. सकाळी 7 ते दुपारी 1 याच कालावधीमध्ये आपण हे काम पूर्ण करायचं. पुन्हा रिपीट करतो की उद्योगधंदे वगैरे आहेत त्याच्या संदर्भातली कार्यवाही चालू राहणार आहे. कारखाने त्यांच्या नियमित वेळेनुसार चालतील. पण त्याच्यामध्ये जे लोक आहेत त्यांनी माझ्याकडे म्हणजे MIDCच्या अधिकाऱ्यांनी याद्या दिलेल्या आहेत. कुठली कंपनी कशी चालू राहणार आहे, कुठल्या कंपनीमध्ये 24 तासाचं प्रोडक्शन आहे, कुठल्या कंपनीमधलं एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्शन आहे, असं समजून आम्ही त्यांना परमिशन दिलेले आहेत. परंतु त्यातले जे कर्मचारी आहेत त्यांनी या संदर्भातलं सेवा देण्यासाठी जाताना आपल्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड रिबिनसह लावणे आवश्यक आहे. आणि ज्या कंपन्यांना परमिशन दिले त्याच कंपनीच्या लोकांनी कारखान्याकडे जायचं आहे. अजून याच्यामध्ये दुसरी एक हे केलेली आम्ही की जिथं 500 पेक्षा जास्त कर्मचारी ज्या कंपनीमध्ये आहेत त्यांनी त्या कर्मचाऱ्यांसाठी जर पुढे विलगीकरण केंद्र करावं लागलं तर त्यांच्या कॅम्पसमध्ये करायचं आहे. आणि सगळ्यात जेवढ्या सेवा आपण सुरू केलेल्या आहेत या सगळ्या सेवेमधल्या लोकांनी म्हणजे दुकानदार असतील, भाजीवाले असतील, यांनी लसीकरणाच्या संदर्भातलं कार्यवाही फास्ट करायची आहे. तसंच RT-PCR टेस्टिंगच्या बाबतचा पूर्वीचा नियम तसाच आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी आतापर्यंत खूप चांगलं प्रशासनाला सहकार्य केलं. याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, महसूल खात्याचे अधिकारी आहेत, सगळे मिळून आपण नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत. त्याच्यामुळे आपण या कोरोनाच्या संसर्गाला नक्कीच अटकाव करू शकू. कारण पूर्वी साधारणतः पेशंट 1700-1800 येत होते. आता थोडंसं याच्यामध्ये आकडा कमी झाला, पण मध्ये मध्येच पेशंट वाढत आहेत. त्याच्यामुळे आपली जबाबदारी अजूनही कमी झालेली नाही. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता जे नवीन अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिलेत त्याच्या अंतर्गत आम्ही हे कालचे 16चे आदेश काढलेले आहेत. त्याच्यामध्ये सुधारित समय मर्यादा घालून दिलेली. तर या सुधारित समय मर्यादेचं आपण काटेकोर पालन करावं. याच्यासाठी आम्ही सगळ्या शहरामध्ये जवळजवळ 60 पर्यंत पोलीसचे बूथ उभा केलेले आहेत शहरामध्ये. याच्यासाठी आम्ही 115 वॉर्डमध्ये सगळ्या वॉर्डमध्ये आमच्या अधिकाऱ्याच्या नियुक्त्या केल्या. त्याच्यामध्ये कोविड-19 निरीक्षक, कोविड-19 पर्यवेक्षक अशा स्वरूपाचे अधिकारी आहेत. हे अधिकारी फिरून जे काही आदेश आपण काढलेले ह्या आदेशाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते का, त्याचं कुणी उल्लंघन करतंय का, रस्त्यावर जर लोक असतील तर मास्क घालून येत आहेत का, कुठेही अनावश्यक गर्दी होते का, याच्या संदर्भातलं पाहणी केली जाणार आहे. याच्या संदर्भातली पाहणी करून जिथं कुठं उल्लंघन होईल तिथं कायदेशीर कारवाई केली जाईल. मी आपल्याला सगळ्यांना नम्रपणे सूचित करतो की उल्लंघन झाल्याच्या नंतर मात्र कठोर कायदेशीर कारवाई जिल्हा प्रशासनामार्फत केली जाईल. कारण आता जर आपल्याला कोरोनाला अटकाव करायचा असेल तर सगळ्यांच्या अंगामध्ये स्वयंशिस्त आणणं हे अतिशय आवश्यक आहे. म्हणून आपल्याला रिक्वेस्ट करतो की माझे कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, हे सगळे रस्त्यावर असणार आहेत. तुम्ही बघा, रस्त्यावर अनेक ठिकाणी आम्ही बूथ लावलेले आहेत. त्या बूथमध्ये ही मंडळी उभी राहून आपल्याला गाईड करण्याचं काम करेल, आपल्याला प्रबोधन करण्याचं काम करेल. परंतु तुमची ही जबाबदारी आहे की अनावश्यक कामासाठी आपण घराच्या बाहेर निघू नका.